पूजा खेडकर प्रकरणानंतर आता एमपीएससीने याआधी दिव्यांग प्रवर्गात निवड झालेल्या 9 उमेदवारांची फेरपडताळणी करण्याचे आदेश दिले होते। आरोग्य उपसंचालकांकडे राज्यात ठिकठिकाणी त्यांची फेरपडताळणी पार पडलेली आहे। विशेष म्हणजे एका उमेदवाराने तर दिव्यांगत्व सिद्ध करण्यासाठी कानात वॅक्स टाकल्याचं समोर आलंय। शिवाय दृष्टी कमी असल्याचं भासवण्यासाठी डोळ्यातही वेगवेगळे ड्रॉप्स टाकून क्लुप्त्या लढवण्यात आल्या, पण डॉक्टर्सच्या सतर्कतेमुळे उमेदवारांचे हे कारनामे यशस्वी झाले नाहीत। अशा उमेदवारांची निवड फेरपडताळणीमध्ये अडचणीत यायची शक्यता आहे। किरण ताजने आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट देत आहेत। किरण, धक्कादायक आहे पण हा एक नवा पॅटर्न पडतोय स्पर्धा परीक्षांमध्ये अशी भीती आहे। काय काय गोष्टी समोर आलेल्या आहेत या फेरपडताळणीमध्ये? आपल्याला माहिती आहे की दिव्यांग प्रमाणपत्र बोगस मिळवण्यासाठीचे प्रयत्न अनेक वेगवेगळ्या माध्यमातून केले जातात। मग त्यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणाहून ते मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यासाठी अनेकदा डॉक्टर देखील मॅनेज केले जातात आणि ते प्रमाणपत्र मिळवलं जातं। मात्र हे प्रमाणपत्र मिळवूनही नंतरच्या काळामध्ये ज्या पडताळणी केल्या जातात, ज्या चौकशी केल्या जात आहेत, त्यामध्येही कसं आपण तारून पुढे जाऊ यासाठीच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणजे आता एमपीएससीच्या माध्यमातून ज्या काही फेरपडताळणी केली जाते त्यामध्ये एका उमेदवारानं चक्क आपल्या कानामध्येच डोक्याला जे केस सेट करण्यासाठी जे वॅक्स वापरलं जातं ते आपल्या कानामध्ये टाकलेलं होतं आणि एकूणच त्यामुळे जे मापन यंत्र आहे त्यामध्ये आपल्या ऐकण्याची जी तीव्रता आहे ती कमी कशी होईल यासाठीचा हा प्रयत्न केला होता। दुसऱ्या बाजूला त्याची जी दृष्टी होती ती दृष्टी कमी करण्यासाठी त्यानं वेगवेगळे ड्रॉप्स वापरलेले होते। मात्र ही एकूणच संपूर्ण जी क्लुप्त्या लढवण्याची जी संकल्पना होती ती डॉक्टरांनी हाणून पाडलेली आहेत। त्यांच्या सतर्कतेमुळे या सगळ्या ज्या क्लुप्त्या होत्या त्या फोल ठरलेल्या आहेत आणि यामुळे जे तपासणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये जे बोगस दिव्यांग असणार आहे त्यांच्या वर कारवाई होण्याची शक्यता आहे। एकूणच या फेरपडताळणीमध्ये ते गोत्यात येण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते। त्यामुळे येत्या काळामध्ये एमपीएससीच्या कार्यालयामध्ये जो अहवाल प्राप्त होईल त्यानंतर नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। अमृता, किरण, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। दरम्यान वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना नोटिशीला उत्तर देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। पूजा खेडकरांना 2 ऑगस्ट पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। आरोपांवर बाजू न मांडल्यास त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने खेडकरांना ही नोटीस बजावली होती, कारणे दाखवा नोटीस होती, त्यावर उत्तर देण्यासाठी त्यांना आता मुदतवाढ देण्यात आली आहे।